विद्यार्थी मित्रांनो, टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भारतीय स्टेट बँकेत अप्रेंटिस पदाच्या 8500 जागांसाठी भरती निघाली आहे। महाराष्ट्रामध्ये 644 जागा आहेत। पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, शैक्षणिक पात्रता याला लागणारी पदवीधर, वयाची अट 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे, SC ST 5 वर्षे सूट, ओबीसी साठी 3 वर्षे सूट, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत, फी जनरल ओबीसी EWS साठी 300 रुपये, SC ST PWD साठी फी नाहीये। ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020। ऑनलाइन परीक्षा जानेवारी 2021 मध्ये होण्याची शक्यता आहे। आता पाहूया सविस्तर जाहिरात। अर्जाची ऑनलाइन नोंदणी ही 20/11/2020 ते 10/12/2020 पर्यंत चालू राहील। भारतीय नागरिकांकडून अप्रेंटिस ऍक्ट 1961 अंतर्गत वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे अप्रेंटिस म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत। त्यामध्ये नंबर 1, उमेदवार फक्त एकाच राज्यात सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात। या एंगेजमेंट प्रकल्पांतर्गत उमेदवार फक्त एकदाच परीक्षा देऊ शकतात। नंबर 2, शुल्क भरण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने बँकेत शुल्क जमा केले तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल। नंबर 3, उमेदवारांना खालील वेबसाईटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची विनंती केली जाते। त्यामध्ये पहिली वेबसाईट आहे nsdcindia.org/apprenticeship किंवा apprenticeshipindia.org किंवा bfsissc.com किंवा bank.sbi/careers किंवा www.sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकता। नंबर 4, सर्व सुधारणा करिजेंडम असल्यास फक्त बँकेच्या वेबसाईटवर आयोजित केली जाईल। अप्रेंटिसच्या राज्यनिहाय जागा, राज्यनिहाय स्थानिक भाषा, कॅटेगरी वाईज जागा इत्यादीचा तक्ता तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। ऑनलाइन अर्जाच्या वेळी उमेदवार आपल्या निवडलेल्या राज्याची विशिष्ट स्थानिक भाषा निवडतील। वर नमूद केलेल्या प्रशिक्षण जागांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या प्रत्यक्ष गरजेनुसार वेगवेगळी असू शकते। ज्या जागांचे जिल्हानिहाय प्रशिक्षण दिले जाईल त्या जागांची संख्या खालीलप्रमाणे आहे। नोंदणीच्या वेळी उपयोजित राज्यातील कोणतेही 3 पसंतीचे जिल्हे निवडण्याचा पर्याय उमेदवारांना दिला जाईल। तथापि प्रशासकीय गरजेनुसार निवडलेल्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात प्रशिक्षण जागा वाटप करण्याचा अधिकार बँकेला आहे। आता पाहूया स्थिती, एकूण जागा आणि जिल्हानिहाय प्रशिक्षण जागा। मी फक्त महाराष्ट्रातील सांगतो। महाराष्ट्रामध्ये एकूण 644 जागा आहेत। जिल्हानिहाय प्रशिक्षण जागा याप्रमाणे असतील: अहमदनगर 32, अकोला 18, अमरावती 30, औरंगाबाद 30, बीड 32, भंडारा 9, बुलढाणा 38, चंद्रपूर 12, धुळे 17, गडचिरोली 5, गोंदिया 6, हिंगोली 19, जळगाव 27, जालना 17, कोल्हापूर 17, लातूर 23, नागपूर 12, नांदेड 38, नंदुरबार 9, नाशिक 23, उस्मानाबाद 22, परभणी 22, पुणे 12, रत्नागिरी 12, सांगली 17, सातारा 20, सिंधुदुर्ग 18, सोलापूर 22, वर्धा 21, वाशिम 11, यवतमाळ 27 आणि मुंबई मेट्रो 26। आता याला लागणारे वय पाहूया। 31/10/2020 पर्यंत किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे, म्हणजेच उमेदवारांचा जन्म 1/11/1992 पूर्वी आणि 31/10/2000 नंतर झालेला नसावा। दोन्ही दिवस सर्वसमावेशक असतील। दर्शविलेले लेपनाचे कमाल वय अनारक्षित आणि EWS उमेदवारांसाठी आहे। उच्च वयोमर्यादा शिथिल करणे त्यानुसार लागू आहे। SC ST OBC PWD उमेदवारांसाठी भारत सरकारची मार्गदर्शक तत्वे लागू असतील। आता पाहूया 31/10/2020 पर्यंतची शैक्षणिक पात्रता। यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी झालेला उमेदवार असावा। आता पाहूया प्रशिक्षणाचा कालावधी। फक्त 3 वर्षे। निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी बँकेत 3 वर्षाच्या अप्रेंटिसशिप एंगेजमेंट दरम्यान IIBF, JIB, CAIIB च्या परीक्षेत पात्र ठरण्याची तयारी असली पाहिजे। आता स्टायपेंड बघूया, म्हणजेच लाभ। हे प्रशिक्षणार्थी पहिल्या वर्षी दरमहा 15,000 रुपये, दुसऱ्या वर्षात दरमहा 16,500 रुपये आणि तिसऱ्या वर्षी दरमहा 19,000 रुपये स्टायपेंडसाठी पात्र आहेत। प्रशिक्षणार्थी इतर कोणत्याही भत्त्यांसाठी लाभासाठी पात्र नाहीत। आता निवड प्रक्रिया पाहूया। अप्रेंटिसच्या सहभागासाठी निवड
त्यामध्ये नंबर 1 ऑनलाईन लेखी परीक्षा, नंबर 2 स्थानिक भाषेवर आधारित परीक्षा राहील, त्यामध्ये नंबर 1 ऑनलाईन लेखी परीक्षा. ऑनलाईन लेखी परीक्षेची ऑनलाईन वस्तुनिष्ठ प्रकार रचना खालीलप्रमाणे असेल. त्यामध्ये नंबर 1 चाचणीचं नाव आहे सामान्य आर्थिक जागरूकता. प्रश्न असतील 25, जास्तीत जास्त गुण 25, कालावधी 15 मिनिटे. नंबर 2 चाचणीचे नाव सामान्य इंग्रजी, प्रश्न 25, गुण 25, कालावधी 15 मिनिटे. नंबर 3 चाचणी संख्यात्मक ऍप्टिट्यूड, प्रश्न 25, गुण 25, कालावधी 15 मिनिटे. नंबर 4 ची चाचणी असेल रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड, प्रश्न 25, गुण 25, कालावधी 15 मिनिटे. असे एकूण 100 प्रश्न 100 गुण असतील. कालावधी याला असतील 1 तासाचा. प्रत्येक चाचणीची वेळ वर नमूद केल्याप्रमाणे स्वतंत्र असेल. जनरल इंग्रजीची परीक्षा वगळता इंग्रजी आणि हिंदी हे प्रश्न द्विभाषिक असतील. वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नासाठी नेमण्यात आलेल्या मार्कांपैकी 1/4 गुण कापले जातील. उमेदवारांना एकूण SC, ST, OBC, PWD उमेदवारांसाठी त्यावर उपलब्ध 5% विश्रांती मिळेल. किमान टक्केवारी गुण मिळवणे आवश्यक आहे. एकूण पात्रता गुणावर किमान पात्रता गुण बँकेने ठरवल्याप्रमाणे असतील. वैयक्तिक विषयासाठी किमान पात्रता गुण नाहीत. गुणवत्ता यादी राज्यनिहाय श्रेणीनुसार काढली जाईल. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित राज्ये आणि श्रेणींमध्ये उतरत्या क्रमाने त्यांच्या एकूण गुणानुसार ठेवले जाईल. जर एकापेक्षा अधिक उमेदवारांना गुणवत्ता यादीत कट ऑफ मार्क्स, कट ऑफ पॉइंटवर कॉमन मार्क्स समान गुण मिळाल्यास अशा उमेदवाराला संबंधित राज्ये आणि श्रेणीतील उतरत्या क्रमवारीत त्यांच्या वयानुसार गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल. यासाठी टिप पाहूया. परीक्षेसंबंधी इतर सविस्तर माहिती अक्वेंट युअरसेल्फ पुस्तकेत दिली जाईल, जी परीक्षेसाठी कॉल लेटरसह पात्र उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. आता ऑनलाईन परीक्षा जानेवारी 2021 मध्ये घेतली जाईल. ही तात्पुरती परीक्षा केंद्राची तात्पुरती यादी खालीलप्रमाणे असेल. मी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे सांगेल. त्यामध्ये परीक्षा केंद्र अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यासाठी परीक्षा केंद्रे असतील दमण. उमेदवारांनी परीक्षेची इच्छा असलेल्या केंद्राचे नाव निवडले पाहिजे. स्टेट बँकेला मात्र प्रतिसाद, प्रशासकीय व्यवहार्यता इत्यादीनुसार परीक्षा केंद्र रद्द करण्याचा आणि किंवा इतर काही केंद्रे जोडण्याचा अधिकार आहे. त्याने किंवा तिने निवडलेल्या कोणत्याही केंद्रावर उमेदवाराचे वाटप करण्याचा अधिकार ही स्टेट बँकेला आहे. आता पाहूया स्थानिक भाषेची परीक्षा. राज्यातील विशिष्ट स्थानिक भाषा जाहिरातीच्या पॅरा A मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहेत. विशिष्ट राज्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार जाहिरातीच्या पॅरा A मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या राज्याच्या विशिष्ट स्थानिक भाषेचे कुशल, जसे की वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे असले पाहिजे. विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून घेतली जाईल. ऑनलाईन लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ही परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत पात्र ठरण्यात अपयशी ठरलेल्या उमेदवारांना अप्रेंटिस साठी गुंतवले जाणार नाही. निर्देशित स्थानिक भाषेचा अभ्यास केल्यानंतर 10वी किंवा 12वीची मार्कशीट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या उमेदवारांना भाषा चाचणी घेण्याची आवश्यकता भासणार नाही. उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने अर्ज केलेल्या केंद्रावर बँकेने ठरवलेल्या किंवा विशिष्ट स्थानिक भाषेच्या परीक्षेला उपस्थित राहावे लागेल. आता नंबर 3 वैद्यकीय तपासणी. निवडलेल्या अप्रेंटिस एंगेजमेंटच्या त्याच्या किंवा तिला बँकेच्या गरजेनुसार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त घोषित केले जाते. आता अंतिम निवड अधीन असेल. त्यामध्ये अ ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या पदासाठी पात्रता आणि माहितीची पडताळणी. ब वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेच्या चाचणीत पात्र ठरणे. क वैद्यकीय तपासणीत योग्य घोषित केले. आता प्रतीक्षा यादी पाहूया. अप्रेंटिस किंवा पुढील एंगेजमेंटच्या सरावाच्या तारखेपासून 1 वर्षासाठी प्रतीक्षा यादी राज्य श्रेणीनुसार कायम ठेवली जाईल. पात्र उमेदवारांच्या उपलब्धतेच्या अधीन न होण्याच्या विरोधात या प्रतीक्षा यादीतून फक्त एकदाच उमेदवारांना रिलीज केले जाईल. आता पाहूया भूमिका म्हणजे जबाबदाऱ्या. अप्रेंटिस ही बँकेत नोकरी नाहीये. आता शुल्क इंटिमेशन चार्जेस जे की नॉन रिफंडेबल असेल. श्रेणीनुसार सर्वसाधारण OBC EWS साठी 300 रुपये, SC ST PWD साठी कोणतेही शुल्क नसणार. एकदा भरल्यानंतर शुल्क कोणत्याही खात्यावर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही. आता पाहूया सर्वसाधारण माहिती. उमेदवाराने यापूर्वी स्टेट बँकेत किंवा इतर कोणत्याही संस्थेत अप्रेंटिसशिप घ्यायला नाही पाहिजे किंवा अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 नुसार अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा पाठपुरावा करायला नको आहे. नंबर 2 शैक्षणिक पात्रता प्राप्त झाल्यानंतर 1 वर्ष किंवा
त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रशिक्षण किंवा नोकरीचा अनुभव असलेले उमेदवार अप्रेंटिस म्हणून काम करण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. नंबर 3, अप्रेंटिसशिप कालावधी पूर्ण झाल्यानंतर अप्रेंटिसना नियमित नोकरी देण्याचे कोणतेही बंधन स्टेट बँकेला राहणार नाही. अप्रेंटिसशिपचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना संबंधित कार्यक्षेत्रातून मुक्त केले जाईल. नंबर C, परीक्षेसाठी कॉल लेटर्स पाहूया. उमेदवारांनी डिसेंबर 2020च्या शेवटच्या आठवड्यात बँकेच्या वेबसाईटवरून आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जन्मतारीख असेल, जे की nsdcindia.org/apprenticeship किंवा apprenticeshipindia.org किंवा bfsissc.com इत्यादीवर टाकून आपले कॉल लेटर आणि स्वतःची ओळख टाकून डाउनलोड करावी. ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्वतःची ओळख करून घेण्यासाठी कॉल लेटरची कोणतीही हार्ड कॉपी पोस्टाद्वारे पाठवली जाणार नाही. तपासणीच्या वेळी सादर केली जाणारी ओळखीचा पुरावा. उमेदवारांनी अधिकृत पत्र प्रमुख तसेच स्वयं साक्षांकित केलेले अधिकृत पत्र प्रमुखासह पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, बँक पासबुकसह एक फोटो ओळख पुरावा आणणे आवश्यक आहे आणि त्याची फोटोकॉपी, आयडेंटिटी प्रूफ फोटोकॉपी परीक्षा हॉलमधील निरीक्षकांना कॉल लेटरसह सादर करावी. उमेदवारांची ओळख कोणती किंवा संशयास्पद असल्यास उमेदवाराला परीक्षेला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. नंबर 2, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेण्याचा सल्ला दिला जातोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे होती SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिसशिपच्या 8500 पदाच्या जागेसाठीची सविस्तर जाहिरात. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि टोटल एज्युकेअर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.